दरम्यान तिकडे नाशिकमध्येही नाशिकच्या देवळाली परिसरात बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। तारेच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या अडकलेला होता। सुटका करून घेताना नागरिकांनी चित्रित केलेले वन विभागाकडून या बिबट्याचा शोध मात्र सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। मात्र नाशिकची ही बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या देवळालीमध्ये बिबट्याचा शोध वन विभागाकडून सध्या सुरू आहे। तर राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि माणसावरील हल्ले रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले। बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नसबंदी करणार आहे। केंद्र सरकारने नसबंदीला परवानगी दिली आहे, तर वनमंत्री गणेश नाईक यांनी त्याबाबत माहिती दिली आहे। तसंच AI कॅमेऱ्याद्वारे बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पुण्यात मानव बिबट संघर्षाबाबत वन विभागाची एक बैठक झाली। पुण्यासह नाशिक विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। तर या बैठकीनंतर बोलताना वनमंत्री गणेश नाईकांनी ही माहिती दिली आहे। केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन नियंत्रण ती परवानगी मिळालेली आहे। नसबंदीची परवानगी हो, नसबंदीची परवानगी मिळालेली आहे। त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली, ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर सव्वा लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसा बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील। आता पूर्वी वीज रात्री दिली जायची, तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे।